बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतो। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत पक्षी तीर्थ, आणि पक्षी तीर्थाच्या ठिकाणी आलेलो आहोत। बरे सुंदर ठिकाण, सुंदर नजारा या ठिकाणी बघा। आपण वर डोंगरावर बघत आहोत वेदगिरी पर्वत, आणि ह्या पर्वतावर भगवान शिवाचं वेदगिरी नारायणाचं आणि त्या ठिकाणी मंदिर आहे। तिथंच पूर्वी त्रेतायुग, द्वापारयुग आणि सतयुगामध्ये ब्रह्मदेवाचे 8 मानसपुत्र त्याला शिवाच्या शापानं आणि त्या ठिकाणी ते पक्षी गिराड झाले होते, गरुड। तर प्रत्येक युगामध्ये 2-2 पुत्र, असे 3 युगामध्ये 6 पुत्रांना मोक्ष मिळाला। राहिलेले 2 पक्षी या कलियुगामध्ये मोक्ष मिळणार म्हणून ते या ठिकाणी येत होते। दररोज दुपारी त्या पक्ष्यांना चारा दिला जायचा, ते खाऊन जायचे, पण अलीकडे यायचे बंद झालेत असंही सांगतात। असं असणारं ते वरचं आपण पर्वतावरचं मंदिर बघत आहोत। हा पायथा, इथून वर जाण्याचा रस्ता आहे, हे पक्षी तीर्थ। हे आमचे सगळे बाळकृष्ण यात्रा कंपनीची हे सर्व यात्रेकरू आता या ठिकाणी आलेले आहेत या पक्षी तीर्थाचं दर्शन करण्यासाठी। सुंदर नजारा, सुंदर दृश्य असं असणार हे मंदिर। या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। बघत आहोत हा नजारा, पक्षी तीर्थ। ही पूर्वी असे हे 2 पक्षी यायचे आणि इथून त्या पुजारीने दिलेला नैवेद्य घेऊन जायचे। ती मोक्ष प्रदान करण्यासाठी कलियुगामध्ये ह्या 2 पक्ष्यांना मोक्ष मिळणार असेही पुराणामध्ये आख्यायिका सांगितली जाते। त्रेतायुगामध्ये 2 पक्षी, सत्ययुगामध्ये 2 पक्षी आणि द्वापार युगामध्ये 2 पक्षी, असे 8 मानसपुत्र पक्षी रूपानं शिवाच्या शापान झालेले होते, त्यांना मोक्ष मिळाला। राहिलेल्या 2 पक्ष कलियुगामध्ये मोक्ष मिळण्यासाठी येतात असं सांगितलं जायचं आख्यायिका आहे। आईवर जाण्याचा मार्ग आणि त्या मंदिरामध्ये ते पक्षी येतात। आता कलियुगामध्ये मोक्ष मिळाला असावा म्हणून यायचे बंद झाले असावेत असंही म्हटलं जातं। असं असणारं सुंदर ठिकाण हे पक्षी तीर्थ, आणि ह्या पक्षी तीर्थाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत। आणि हा वर जाण्याचा पायऱ्याचा मार्ग आहे। या मार्गावरून वर पक्षी तीर्थाचं दर्शन करण्यासाठी लोक यात्रेकरू जातात। असं असणारं सुंदर दृश्य, सुंदर ठिकाण, सुंदर नजारा। तामिळनाडूमधलं हे एक आगळं वेगळं मंदिर आहे। राधे राधे। तर आता या पक्षी तीर्थाचं दर्शन करून आमचे सर्व यात्रेकरू या ठिकाणी आता आणि मेन मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत। बघत आहोत हा नजारा पक्षी तीर्थाचा। हे सर्व यात्रेकरू पक्षी तीर्थाचं दर्शन करून याच ठिकाणी वर मंदिर बघत आहोत। इथंच पूर्वी पक्षी यायचे आणि या ठिकाणी प्रसाद ग्रहण करायचे। राधे राधे। हा पक्षी तीर्थाचा नजारा, हा पक्षी तीर्थाचा नजारा आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। आणि इथं आणखी एक सुंदर मंदिर आहे, त्या मंदिरात आता आपण जाणार आहोत। पक्षी तीर्थाचा नजारा आपल्याला आवडेल। आमचे सर्व यात्रेकरू, लहान थोर वृद्ध सर्वजण या ठिकाणी आमच्या यात्रेमध्ये आनंद घेतात, आणि हे आनंद घेऊन या ठिकाणी पक्षी तीर्थाचं दर्शन करून आलेले आहेत। निश्चित हा व्हिडिओ आपल्याला आवडेल। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। राधे राधे राधे।